गार्गी बाय PN गार्गी अँड सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार मंडळी. एका अद्वितीय व्यक्तिमत्वाने 25 जुलै 1919 रोजी कोल्हापूरमध्ये जन्म घेतला. घराण्यातल्या कोणालाच तसं संगीताशी काही संबंध नव्हता. पण हा मुलगा मात्र वयाच्या अवघ्या 2-2.5 वर्षाचा असल्यापासून गाणी गुणगुणत असायचा. कलेचं माहेरघर असलेल्या कोल्हापुरात गायनाचार्य पंडित वामनराव पाध्ये यांची त्यांना तालीम मिळाली. अशातच एकदा कोल्हापुरात गांधर्व महाविद्यालयात एक अखिल भारतीय संगीताची परिषद भरली होती. तेव्हा पाध्ये बुवांनी त्या लहान मुलाला उभं करून सांगितलं की हा माझा लहान शिष्य उत्तम नोटेशन करतो. जमलेल्या गवयांपैकी कोणीही काहीही गावं, दुसऱ्या क्षणी हा त्याचं नोटेशन गाऊन दाखवेल. तिथे उपस्थित असलेल्या काही नामवंत गवयांनी निरनिराळ्या रागातले आलाप ताना घेतल्या आणि त्या मुलाने तत्काळ त्याचं सही नोटेशन गाऊन दाखवलं. संगीताविषयी इतकी विलक्षण प्रतिभा लहानपणापासूनच ज्यांच्याकडे होती असे प्रतिभावान संगीतकार म्हणजे बाबूजी किंवा सुधीर फडके. नमस्कार मंडळी, ग्लॅमर गाथाच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्या रसिकांचं मनापासून स्वागत करतो. आपण सगळे मराठी रसिक ज्यांच्या संगीतावर अतोनात प्रेम करतो अशा सुधीर फडके यांच्याविषयी आज आपण बोलतोय. त्यांच्याच बालपणीची एक घटना तुम्हाला सांगतो. महाराष्ट्र संगीत विद्यालयात शिकत असताना त्या काळी कपिलेश्वरी बुवांच्या सरस्वती संगीत विद्यालयामध्ये शास्त्रीय संगीताची स्पर्धा व्हायची. बाबूराव गोखल्यांनी महाराष्ट्र संगीत विद्यालयातर्फे बाबूजींना या स्पर्धेत भाग घेण्यासाठी पाठवले. आता त्या स्पर्धेसाठी परीक्षक होते प्रसिद्ध गायक अब्दुल करीम खां साहेब. आता त्यावेळी वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी बाबूजींनी सादर केलेल्या मुलतानी रागेतल्या एका चीजेनं संपूर्ण सभा जिंकली. बाबूजींच्या गायन शैलीने अब्दुल करीम खां साहेब एवढे प्रभावित झाले की नियमानुसार भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त एकच गाणं सादर करता यायचं. पण हा ठरलेला नियम डावलून त्यांनी स्वतः बाबूजींना दुसरं गाणं सादर करायची फरमाईश केली. पाध्यबुवांकडे शिकत असतानाच बाबूजींच्या आईंचं निधन झालं आणि घराची संपूर्ण परिस्थिती बदलली. अशाच काळामध्ये बाबूजी संगीत शिकायला मुंबईला आले. पण काही काळानंतर त्यांना पुन्हा कोल्हापुरात परतावं लागलं. 1933 साली म्हणजे वयाच्या 14व्या वर्षी रामचंद्र फडके, त्यांचं मूळ नाव रामचंद्र होतं बरं का, तर रामचंद्र फडके कोल्हापुरात पुन्हा येऊन दाखल झाले. आता ह्याच काळामध्ये ना देशपांडे आणि ठाणेकर मास्तर ह्यांचं फडक्यांसोबत एक त्रिकूट जमलं. 1934 साली एक वेगळीच घटना घडली. एक दिवस अचानक नंदांच्या डोक्यात काय आलं कुणास ठाऊक, पण रामचंद्रांच्या पाठीवर थाप मारून ते म्हणाले की जाहिरातीमध्ये राम फडके हे नाव चांगलं वाटत नाही, नाव कसं आकर्षक आणि नवीन हवं. आता त्यावेळी नासी फडके यांची एक नवीन कादंबरी प्रसिद्ध झाली होती. त्यातल्या नायकाचं नाव बहुधा नन्ना यांना फार आवडलं असावं आणि म्हणून त्यांनी जाहिरातीत तेच नाव छापून टाकलं, संगीत दिग्दर्शक सुधीर फडके. आणि अशा रीतीने रामचंद्र फडके यांचे ह्यापुढे झाले सुधीर फडके. त्यांनी गायलेल्या किंवा संगीतबद्ध केलेल्या गाण्यांविषयी बोलायचं झालं तर कदाचित संपूर्ण दिवस सुद्धा कमी पडेल. देहाची तिजोरी, विठू माऊली तू माऊली जगाची, एक धागा सुखाचा, सखी मंद झाल्या तारका, तोच चंद्रमा नभात, गीत रामायणातली सगळीच गाणी, त्यासोबत धुंदी कळ्यांना, एकाच या जन्मी जणू, जग हे बंदिशाला, त्या तिथे पलीकडे, नवीन आज चंद्रमा, ही आणि अशी अनेक गाणी त्यांच्या विलक्षण प्रतिभेचं दर्शन आपल्याला घडवतात. अटल बिहारी वाजपेयी आणि बाबूजी ह्यांच्यामध्ये देखील एक हृदय नातं होतं. एकदा सुधीर फडके यांना अटलजींनी फोन केला. त्यांना काही मराठी चित्रपट बघायचे होते आणि त्याकरता काही चांगली नावं सुचवावी म्हणून त्यांनी बाबूजींना फोन केला. बाबूजींनी तेव्हा त्यांना अट घातली की तुम्ही माझ्याकडे जेवायला आलात तरच मी तुम्हाला मराठी चित्रपटांची नावं सांगेन. अटलजींनी देखील ही अट मान्य केली आणि त्यानंतर ते जेव्हा मुंबईला आले तेव्हा बाबूजींच्या घरी जाऊन त्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला आणि त्याचसोबत मराठी चित्रपटांची यादी देखील. खरंच अशी अनेक हृदयनाती बाबूजींनी आयुष्यभर जपली. असंच एक नातं म्हणजे तात्याराव सावरकर. ते म्हणजे बाबूजींसाठी दैवतच. गीत रामायणाच्या एका कार्यक्रमाला खुद्द तात्याराव सावरकर हजर होते.
समोर लोडाला टेकून ते बसले होते आणि बाबूजी गात होते, दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. ह्या गीतातलं 6वं कडवं संपलं. बाबूजी 7व्या कडव्यापाशी आले. नको आसू ढाळू आता पूस लोचनास, तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास. अयोध्येत होतू राजा रंक मी वनीचा. आणि हे ऐकताना तात्यारावांच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक बदलले. ती धीर गंभीर मूर्ती, ते वज्रादपी कठोरांनी असे ओळखले जाणारे तात्याराव सावरकर देखील गहिवरले. बाबूजी म्हणतात, मला स्वरांचं सामर्थ्य खऱ्या अर्थानं त्या दिवशी जाणवलं. तात्यांच्या नेत्रात अश्रू चमकले आणि मी धन्य झालो. सगळे श्रम कष्ट भरून पावलं. त्यांच्या संगीताचा परामर्श इतक्या कमी वेळेत घेणं अशक्यच, पण त्यांच्या संगीताचा एकूण अंदाज जर आपल्याला घ्यायचा झाला तर काही आकडेवारी सांगतो. बाबूजींनी संगीतबद्ध केलेले मराठी चित्रपट 84, त्यातली एकूण गाणी 555, हिंदी चित्रपट 22 आणि त्यातील एकूण गाणी 152, चित्रपट इतर गीतं होती 114 आणि गीत रामायणातली 56 गाणी. तसंच गायक ह्या नात्याने बाबूजींनी अन्य संगीतकारांकडे चित्रपट आणि चित्रपट इतर गायलेली गाणी एकूण 511 असे हे आकडे आपल्याला सांगतात. इतकं विपुल गायन आणि संगीत दिग्दर्शन ज्यांनी केलं अशा बाबूजींच्या आयुष्यावर आधारित स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट 2024 साली रसिकांच्या भेटीला आला होता. त्यांच्या विलक्षण प्रतिभेने सजलेल्या या विपुल गीतसंपदेमधलं नेमकं कुठलं गाणं तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं ते कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा. त्याचसोबत अशाच काही व्यक्तिमत्वांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर स्मृतिगंधच्या पेजला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा. त्याचसोबत फेसबुक आणि इंस्टाग्रामला सुद्धा नक्की फॉलो करा. पुन्हा एकदा भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.